हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। हा व्हिडिओ ना थोड्या दिवसांपूर्वीचा आहे, म्हणजे वट सावित्री पौर्णिमेच्या एक दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे। तसं तर माझी इच्छा होती तेव्हाच पोस्ट करायची, पण माझ्याकडे जुने बरेच व्हिडिओ होते, त्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करायला जरा वेळच झाला आहे। पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मज्जा येणार आहे। चला तर आज आहे 28 तारीख आय थिंक, आणि आजच्या दिवशी ना अव्यूला आम्हाला पोलिओ ड्रॉप द्यायला जायचं होतं। खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने कुठेतरी त्यांचा हात सोडला आणि ड्रॉप द्यायला रेडी झाला। त्याला नेहमी ना खूप भीती वाटते जेव्हा कोणी त्याला असं पकडलं वगैरे तर त्यासाठी म्हणून त्याचं इथे खूप रडगाणं चाललं होतं। तो शांतपणे कधीच कोणती गोष्ट करत नाही, आणि आजही त्याने तसंच काहीसं केलं। त्याला 2 ड्रॉप आम्ही दिले आणि त्यानंतर तिथनं हातावर त्याची छोटीशी खून घेतली आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो। बघा, अव्यूला गाडीवर बसायला फिरायला खूप आवडतं, पण एखाद गोष्ट त्याच्या मनासारखी नाही झाली की त्याचा आरडाओरडा रडणं चाललं असते। चला असो, त्यानंतर मी आणि प्रीतम गेलो होतो आम्ही मार्केटमध्ये म्हणजे नॉनव्हेजच्या मार्केटमध्ये। इथे नाही खूप मोठं मार्केट भरतं, जिथे 2 ते 3 असे मोठे मोठे फिशचे दुकान आहे, जिथे तुम्हाला हवं त्या व्हेरायटीजचे फिश, झिंगे, प्रॉन्स सगळं मिळून जाईल। आणि आज आम्ही तसंच काहीसं घ्यायला आलो होतो, पण आम्ही जे घ्यायला आलो ते आम्हाला मिळालंच नाही। मग त्या इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही सुरमई किंवा पापलेट घ्यायचं म्हणजे प्लॅन केलं। आता बघा, सुरमई आम्ही नेहमीच खातो, म्हणून प्रीतम बोलला की आज ना आपण पापलेट ट्राय करूया, पण कारण आम्हाला बारीक झिंगे हवे होते तर ते काही मिळाले नाही, म्हणून म्हटलं चला आपण पापलेट घेऊया, मस्त पापलेट फ्राय बनवूया। सो आम्ही इथे पापलेट फ्राय घेतलं, पण बघा तुम्हाला इथे व्हेरिएशन्स दिसत असेल, किती सारे त्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहे आणि सगळ्या गोष्टी खरंच खूप फ्रेश असतात। चला तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे, आता मी करणार आहे फिश फ्राय, जे की आम्ही घेऊन आलो होतो। बाकी सगळा स्वयंपाक माझा ऑलमोस्ट डन आहे। चला तर फिश फ्राय पटकन बनवते आणि त्यानंतर मस्त असं जेवण करूया। आणि हा संडे असल्यामुळे मला संडे मार्केट पण जायचं आहे, तिथनं पण भाज्या आणायच्या आहे, आणि उद्या आहे वट सावित्री पौर्णिमा, सो त्यासाठी सुद्धा उद्याचा व्लॉग खूप स्पेशल राहणार आहे, तुम्ही नक्की बघा। आणि चला मग आणखी दिवसभरात काय होते तुमच्याशी शेअर करते। चला तर तुमच्याबरोबर ना मी फ्रायची रेसिपी शेअर करते। मी सुरमई फ्राय किंवा फिश फ्राय कसं बनवते ते सांगते। तसं तर मी नेहमी राईस फ्लोअर यूज करते, पण आज माझ्याकडे अवेलेबल नव्हता, म्हणून मी एकदम बारीकवाला रवा घेतला होता। त्यामध्ये मी हळद, तिखट आणि मीठ थोडं घातलं होतं। याने ना फ्लेवर छान येतो, प्लेन असण्यापेक्षा कधीही फुल गोष्टी आपल्याला छान वाटतात। सो ते मी तसं तिथे केलं होतं। त्यानंतर ना मी तिखट, मीठ, हळद, कोकमचं सरबत जे असते ते, आणि त्याचबरोबर थोडं निंबू आणि अद्रक लसणाचं पेस्ट हे सगळं घालून ना फिशला मी ऑलरेडी आल्याबरोबर मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं। दही वगैरे घालायची याच्यात काहीच गरज नसते, मी सांगितलं तेवढ्या गोष्टी घातल्या तरीसुद्धा खूप छान टेस्ट येतो। आता यात तुम्हाला पाणी दिसत असेल तर ते कोकम जेव्हा मी ॲड केलं होतं ना, माझ्याकडे कोकम आहे, कोकम सरबत पण टाकू शकता प्लेनवालं, किंवा मग कोकममध्ये थोडं पाणी घालून त्याला थोड्या ठेवायचं आणि त्याचं पल्प याच्यात टाकायचं, असंही तुम्ही करू शकता। तर ते मी तिथे घालून ठेवलं होतं। आणि त्यानंतर बघा, जे आपण बनवून ठेवलं होतं ना ऑलरेडी, ते त्याच्यावर कोट करायचं छान असं रव्याचं, आणि त्याच्यानंतर आपण ताव्यावर तेल वगैरे घालून छान असं टाकायचं। याला डीप फ्राय करायची काहीच गरज पडत नाही, बिकॉज फिश ना खूप लवकर शिजून जाते, कारण ते फक्त मांस असतो, त्यामध्ये काहीच हार्ड असं नसतात। हार्ड म्हणजे त्यांचे काटे असतात, आणि काटे आपण काही खात नाही। सो हे जे आहे ते 5 ते 10 मिनिटाच्या आत तुमची फिश फ्राय पूर्णपणे रेडी होऊन जाते खायला। तर जसं तुम्हाला जेवायला बसायचं आहे ना, त्याच्या 5 मिनिटापूर्वीच बनवा, खूप जास्ती थंडी ती छान नाही वाटत, गरम गरम खायला एक नंबर वाटते भाकरी बरोबर। सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, मस्ट ट्राय रेसिपी आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर। त्यानंतर बघा, मस्त खाणं पिणं इथे झालं होतं आमचं। त्यानंतर अव्यू आणि कृषिकाचं इथे मस्त खेळणं सुरू आहे। तुम्हाला आता आमच्या व्हिडिओमध्ये कृषिका दिसत असेल, कारण हा व्हिडिओ थोडा जुना आहे, त्यामुळे त्या दिवशी ती आमच्या घरी अवेलेबल होती, म्हणजे काल की परवाच ती आली होती, आणि 2 दिवसानंतरचा हा व्हिडिओ होता। अव्यू कृषिकाबरोबर खूप एन्जॉय करतो, कारण ती त्याला मोबाईल दाखवते, त्याला आवडीच्या प्रत्येक गोष्टी लावून देते, आणि त्याचमुळे त्याला ती खूप आवडते, आणि मागल्या 2 दिवसात तो तिच्याबरोबर खूप रमला सुद्धा आहे। आमच्या इथे ऑलरेडी पाऊस सुरू झाला आहे, बघा मस्त झाडांचा वारा आणि पाऊस मस्त वाटत आहे, आणि पोटभर जेवण वगैरे छान झालं आहे। भाजी घ्यायला जायचं होतं, पण खूप मुसळधार पाऊस झाला आहे आणि आता जाणं शक्य नाही आहे। आमच्याकडे इव्हिनिंगला ना पावसाने हजेरी लावली होती, आणि त्याच्या हजेरीमुळे घराबाहेर निघणं खूप डिफिकल्ट होऊन जातं। म्हटलं जाऊ द्या, आज काही जाणं आपलं होणार नाही आहे। म्हटलं जसं जमेल तसं मग प्रीतम बरोबर वगैरे जाऊन थोड्याफार जवळूनच भाज्या घेऊन येईल, कारण भाज्या ऑलमोस्ट घरच्या संपल्यात, आणि घरात माझ्या घरी कोणीही एकही एक्स्ट्रा व्यक्ती वाढली ना तर माझा जीव कासावीस होतो की अरे हे नाही आहे घरी, ते नाही आहे, पहिले आणू दे माझं नेहमीच असते। मग थोडा मध्ये
त्यावेळेस पाऊस थांबला होता. मी म्हटलं मेन मार्केटमध्ये नको जायला. ॲक्च्युली आम्ही मेन मार्केटमध्येच जायला निघालो होतो, कारण कृषिका घरी आहे तर अव्यूला सांभाळायला तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर मला काही टेन्शन नसते आणि घरची पण थोडीफार कामे ती करून देते. तर मी प्रीतमला घेऊन इथे निघाली होती मेन मार्केटला जाण्यासाठी. पण जसं आम्ही मेन मार्केटमध्ये एंट्री करणार होतो तिथे एवढी गर्दी होती, एवढं चिखल होतं की आम्ही तिथनं यू टर्न घेतला आणि जे आपले लोकल जवळपासचे मार्केट असतात ना, म्हणजे भाज्यांचे दुकानं असतात ना, तिथे आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर तिथनंच आम्ही थोड्याफार भाज्या उचलल्या, म्हणजे घेतल्या आणि घरी आलो. घरी येईपर्यंत चांगलं भिजलो होतो दोघंही. मग कपडे वगैरे मी चेंज केले. माझे केस पण छान भिजले होते. छान नाही म्हणायचं त्याला, कारण त्याच्याने सर्दी खोकला जो मला लागला ना की मला महिना माझं खोकला थांबत नाही. म्हणून मग आल्या मी केस मोकळे सोडले, कारण मला ते वाळवून घ्यायचे होते. आणि मग इथे मला प्रीतम सांगत होता की एवढ्या पावसात तुला ना बाहेर जायची गरज पडणार नाही उद्या पूजेसाठी, कारण आपल्या सोसायटीमध्ये गार्डनमध्ये त्यांनी छोटंसं अरेंजमेंट करून ठेवलं झाडाचं. सो तू तिथे जाऊन मस्त अशी पूजा करू शकते म्हणून. सो मी खूप खुश झाली की अरे वा, मला जास्ती लांब कुठे जायची गरज पडणार नाही. आणि मी हे डिसाईड केलं की बा उद्या जर पाऊस आला तर मग मी लांब काही कुठे जाणार नाही. वर्षातून एकदा येणारा हा फेस्टिवलला मला खूप आवडतो. म्हणजे छान वाटतं सगळ्यांसोबत असं जायचं, छान वडाची पूजा वगैरे करायची. खरं तर मला एकदा सांगितलं होतं एका फ्रेंडने माझ्या की नवऱ्याचे पाया वगैरे पण पडावं लागतात, पण प्रीतम मला हे सगळं कधीच करू देत नाही. मी कधी त्याचे पाया पडले की तोही माझे पाया पडायचं ॲक्टिंग करतो आणि मग असं वाटते जाऊ दे, त्याला नाही आवडत ना, तर आपण देवाकडेच त्याच्यासाठी जे मागतो तेच सफिशियंट आहे म्हणून. आता घरी आल्या मस्त इथे आम्ही ओलं झालो होतं म्हणून मी चहा वगैरे करायला लावला कृषिकाला आणि आम्ही दोघांनी मस्त बसून चहा एन्जॉय केला. त्यानंतर रात्रीचं असं काहीचं आमचं जेवण होतं. मस्त असं पोटभर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मी आज अव्यू बरोबर काय बोलत होते ना ते तुम्ही ऐका, तुम्हाला खूप मज्जा येईल. आई, बाबा, कृषिका, सोनाली, जितेंद्र, चेतन, सुमित, सुंदर, बाई, नीता, कोण राहिलं ग आता? सिद्धार्थ, ललिता, कल्पा, अलका, सखी, ओवी, विनायकराव, कोण राहिलं? प्रीतम. तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल अव्यूचं क्यूट बोलणं. चला तर याच गोष्टींबरोबर मी माझा व्हिडिओ आज इथेच एंड करते. आय नो की व्हिडिओ खूप छोटूसा झाला आहे, पण फॉर शुअर तुम्ही एन्जॉय केलं असेल. अव्यू पण मस्त इथे त्याच्या पायाची मसाज करून घेते मावशीकडनं आणि मी सुद्धा माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय.